हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जाधव्स मॅथमॅटिक्स क्लासेस हिंगोली. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत फॅक्टरायझेशन मेथड. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे क्वेश्चन्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. पण त्याआधी माझा जो मागचा व्हिडिओ होता त्यामध्ये मला पॉलिनॉमियलची डेफिनेशन सांगायची होती आणि मित्रांनो ती चुकून माझी पॉलिनॉमियलची डेफिनेशन सांगायची राहूनच गेली. ॲक्च्युली मी तुम्हाला पॉलिनॉमियलचे टाईप सांगितले, पण व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिनॉमियल हे तुम्हाला सांगून राहिलं होतं. तर आपण कंटिन्यू करूया. पॉलिनॉमियल म्हणजे काय, व्हॉट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ पॉलिनॉमियल इन मॅथमॅटिक्स. समजा तुमच्याकडे एक व्हेरिएबल असेल एक्स. सपोज तुमच्याकडे एक व्हेरिएबल असेल एक्स. जर नीट लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नका, माझ्याकडे फोकस करा. पॉलिनॉमियल म्हणजे काय मी तुम्हाला सांगतोय. जर समजा तुमच्याकडे एखादा व्हेरिएबल असेल आणि जर त्या व्हेरिएबलचा जर पॉवर होल नंबर असेल तर आणि तरच आपण त्याला काय म्हणणार, पॉलिनॉमियल असं म्हणणार मित्रांनो. मग या व्हेरिएबलच्या डोक्यावर काय असला पाहिजे, होल नंबर असला पाहिजे. काय असला पाहिजे बेटा, होल नंबर. आता प्रश्न विचारतात मुलं, सर होल नंबर काय असते हे मला माहीत नाही. अबे तर तू इतके वर्ष शाळेमध्ये शिकलास काय, 10वीला गेलास काय त्या तू, आणि तुला होल नंबर म्हणजे काय माहीत नाही. कमालच वाटते मला. मी सांगतोय बघ तुला इकडे होल नंबर म्हणजे काय. इकडे लक्ष दे, इकडे बघू नको, माझ्याकडे बघ. हां, तर होल नंबर म्हणजे काय तुला मी सांगतो. होल नंबर म्हणजे असे नंबर्स जे की परफेक्ट आहेत. जसं की 0, +1, +2, +3, +5, +6, +7 अँड डॅश डॅश डॅश. समजते का? म्हणजे होल नंबरमध्ये फ्रॅक्शन्स नसणार. जसे की 1/2, 1/3, √3, मायनस, हे नंबर्स होल नंबरमध्ये नसतात. मग होल नंबर कशा असतात, ते परफेक्ट असतात, एक होल असतं ते. म्हणजे कसं असणार, 0 तरी असलं पाहिजे, 1 तरी असलं पाहिजे, 2 तरी असलं पाहिजे, 3 तरी असलं पाहिजे, आणि अशा प्रकारचे. सर 100, हो बाळा 100 पण होल नंबर आहे. सर 500, हो बाळा 500 पण होल नंबर आहे. सर 3, हो बाळा ते पण होल नंबर आहे. म्हणजे असे नंबर्स जे की परफेक्ट आहेत. म्हणजे पॉलिनॉमियल म्हणजे काय, असा एक व्हेरिएबल घ्या आणि त्या व्हेरिएबलचा पॉवर कसा असला पाहिजे, होल नंबर असला पाहिजे. ओके, समजलं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॉलिनॉमियल. द पॉवर ऑफ द व्हेरिएबल शुड बी होल नंबर, देन वी कॉल इट ॲज अ पॉलिनॉमियल. समजा मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल जर दिलं आणि तुम्हाला मी सांगितलं, सांगा बरं बाळांनो, √x हा होल नंबर आहे का, सॉरी √x हा पॉलिनॉमियल आहे का. तर बेटा √x हा पॉलिनॉमियल नाही आहे. सर का √x हा पॉलिनॉमियल नाही आहे. अरे बाळा, इथं जे तुला रूट दिसते, हे जे स्क्वेअर रूट दिसते, त्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू असते 1/2. आणि मला सांग बाळा, जर मी हे स्क्वेअर रूट काढून टाकलं, त्याच्या डोक्याला किती येणार, 1/2 येणार. आणि हा जो 1/2 आहे तो कसा आहे, फ्रॅक्शन आहे, तो होल नंबर आहे का, नाही. त्याच्यामुळं √x हा काय आहे, पॉलिनॉमियल नाही. समजते का तुम्हाला मी काय म्हणते. समजा मी तुम्हाला जर प्रश्न विचारला, सांगा बरं 1/x हा पॉलिनॉमियल आहे का बाळांनो. हो सर 1/x हा पॉलिनॉमियल आहे. कसे रे सर, एक्सचा पॉवर इथं 1 दिसायला मला पॉझिटिव्ह. अरे बाळा, तो जो एक्स आहे तो तुझा डिनॉमिनेटरमध्ये आहे. सगळ्यात आधी त्याला न्यूमरेटरमध्ये शिफ्ट कर. आणि जर समजा मी या एक्सला जर न्यूमरेटरमध्ये शिफ्ट केलं तर हे एक्सचा पॉवर काय होणार, मायनस. आणि मायनस नंबर हे मला होल नंबरमध्ये चालत नाहीत. त्याच्यामुळे 1/x हा पॉलिनॉमियल नाही. कळालं का तुम्हाला मी काय म्हणते. बरं मी तुम्हाला अजून एक प्रश्न जर विचारलं, सांगा बरं √x हा पॉलिनॉमियल आहे का. तर सर √x सुद्धा पॉलिनॉमियल नाही. कसं काय, कारण की सर हे जे क्यूब रूट दिसते त्या क्यूब रूटची व्हॅल्यू असते 1/3. आणि जर समजा मी हे क्यूब रूट जर रिमूव्ह केला तर एक्सच्या डोक्यावर 1/3 येणार. आणि पुन्हा 1/3 हा होल नंबर नाही आहे. त्यामुळे √x हा पॉलिनॉमियल नाही आहे. कळते का बाळांनो तुम्हाला. हो सर, आम्हाला अगदी 100% कळालंय. आता जर मी तुला प्रश्न विचारलं आणि सांग म्हटलं हे पॉलिनॉमियल आहे का, तुला सांगता येईल का. हो सर मला सांगता येईल. का हुशार झालास तू बाळा, नीट इकडे लक्ष दे बघ मी काय म्हणते. समजा जर मी तुम्हाला म्हटलं 5 हा पॉलिनॉमियल आहे का. मी म्हटलं तुम्हाला 5 हा पॉलिनॉमियल आहे का, तर मुलं काय म्हणतील, हो सर 5 हा पॉलिनॉमियल आहे. अरे मूर्खा, तुला मी काय सांगितलं होतं, कॉन्स्टंटच्या डोक्यावर पॉवर पाहायचा नाही. मग पॉवर कुठे पाहायचा, सर पॉवर सरांनी असं सांगितलं होतं की व्हेरिएबलचा पॉवर हा होल नंबर असला पाहिजे. आणि सर 5 तर हा कॉन्स्टंट आहे. मग सर हे पॉलिनॉमियल नाहीये. का पॉलिनॉमियल नाहीये, सर मला इथं व्हेरिएबल दिसत नाहीये, मला इथं कॉन्स्टंट दिसत आहेत, मला व्हेरिएबल दिसत नाहीयेत. नीट बघ, डोळे जराशे तुझे मोठे करून नीट बघ बाळा, इथे व्हेरिएबल आहे. काय पागल समजाले काय सर आम्हाला, इथं कुठे व्हेरिएबल दिसायले.
सर पागल तर झालं नाही ना? सर पागल झाले नाहीत बाळा, तू पागल झालायस. बघ तुला मी दाखवतो आता. इथे काही नसते म्हणजे 1 असते का? हो सर, 5 1 जा 5. मला एक गोष्ट सांग, का त्या 1च्या ठिकाणी मी असं लिहू एक्सच्या डोक्यावर 0? सर कसं काय बरं असं? अरे बाळा, कोणत्या पण व्हेरिएबलच्या डोक्यावर जर 0 लिहिलं तर त्याचा आन्सर किती असते? 1 असते. सर म्हणजे 100च्या डोक्यावर 0 ते पण 1 असते का? हो. सर 1000च्या डोक्यावर जर मी 0 लिहिले ते पण 1 असते का? हो. 500च्या डोक्यावर जरी ते 0 लिहिले तरी त्याचा आन्सर किती असणार? 1 असणार. तर मग मला सांग, इथे आला का व्हेरिएबल? हो सर आला व्हेरिएबल. आणि आता नीट बघ, या व्हेरिएबलच्या डोक्यावर कसा आहे? 0 आहे. आणि 0 हा कसा आहे? होल नंबर आहे. त्याच्यामुळं प्रत्येक कॉन्स्टंट हा पॉलिनॉमियल आहे. जसं की 1 2 3 4 5 6 व्हॉट इट मे बी, these are all the polynomials. First we need a variable and the power of the variable should be whole number, then and then we call it as a polynomial. Understood? तर हे मला सांगायचं होतं, हे आधीच्या पार्टमध्ये सांगून राहिलं होतं बेटा, आय एम सॉरी. आता आपण काय बघूया, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे क्वेश्चन्स आहेत ते फॅक्टरायझेशन मेथडनी कसे सॉल्व्ह करायचे हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, तो लेट्स सॉल्व्ह दी क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॅक्टरायझेशन. ओके, फॅक्टरायझेशन आपण काय करूया, याची रूट्स फाइंड आउट करूया. काय आहे फर्स्ट क्वेश्चन? मी पहिल्याचा आन्सर सांगतोय. मी काय करतो बेटा, याचा आन्सर सांगतोय, सोल्युशन कसं असणार याचं नीट बघा. काय आहे क्वेश्चन? x² - 15x + 54 = 0. आणि बेटा तुम्हाला याची रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. आता रूट्स म्हणजे काय? तर रूट्स म्हणजे तुला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सर एक्सची व्हॅल्यू कशी काढायची? जर बाळा तू माझ्या या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज क्वाड्रॅटिक इक्वेशनचा इंट्रोडक्शन टू क्वाड्रॅटिक इक्वेशन हा व्हिडिओ बघून घे. तुला एक्सची व्हॅल्यू कशी काढायची ते समजून जाणार. ठीक आहे. मी पुन्हा एकदा, तू नवीन आलास माझ्या चॅनलवर म्हणून मी तुला पुन्हा एक वेळेस सांगतो की एक्सची व्हॅल्यू कशी काढायची आहे. ओके, तर नीट लक्ष दे, इकडे तिकडे बघू नको बाळा, माझ्याकडे लक्ष दे. इकडे तिकडे बघल्यानं तुला का मार्क्स मिळणार नाहीत आणि तुझ्या शेजारचा का तुला एक्झाममध्ये येऊन तुझी हेल्प करणार नाही. त्याच्यामुळे तुझा अभ्यास तुलाच करावा लागणार. त्याच्यामुळे नीट माझ्याकडे इकडे लक्ष दे. बर सर लक्ष देतोय, पण मला समजून सांगा व्यवस्थित, मला आलं पाहिजे. हां 100% येणार, इकडे लक्ष दे. आता इकडे बघ, मी तुला काय सांगितलं होतं काल? तुला म्हणजे कोणाला? जे विद्यार्थी माझे व्हिडिओज बघितले होते त्यांना बोलतोय मी. काय शिकवत होतं मी तुम्हाला? सर तुम्ही असं सांगितलं होतं की जर तुम्हाला फॅक्टरायझेशन काढायचं असेल तर कोइफिशियंट ऑफ x² चेक करा. समजा आता इथं कोइफिशियंट ऑफ x किती आहे? इथे कोइफिशियंट ऑफ x किती आहे? 1 आहे. तर काय करायचं सर? नंबर 1 ची स्टेप, कोइफिशियंट ऑफ x² चा आणि त्या कॉन्स्टंटचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सर इथे कोइफिशियंट ऑफ x² किती आहे? तर सर इथं कोइफिशियंट ऑफ x² 1 आहे. इंटू माझ्याकडे कॉन्स्टंट किती आहे? सर माझ्याकडे 54 आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होणार? सर 54 होणार. एकदम बरोबर आहे. आता काय करू सर? आता काहीच करू नको, माझ्याकडे लक्ष दे, मी तुला काय सांगतोय. आता स्टेप 2 काय म्हणते की 54 हे कोणत्या टेबलमध्ये येते? म्हणजे 54 हे कोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये येते? सर हो मी सांगतो, मला माहिती आहे, मला पाडे येतात. हो मला माहिती आहे, तू हुशार आहेस. सांग बरं मग. सर 6 9 जा 54. सर 9 6 जा 54. अजून सांग. सर 27 2 जा 54. अजून सांग. अजून सांग. नाही माहित? बर आपण समजूया. आता सर 9 6 जा काय, 6 9 जा का 1च आहे बाळा, त्याच्यामध्ये काही कन्फ्यूज नाही व्हायचं. 6 9 जा काय, 9 6 जा एकच आहे. 27 2 जा पण 54 होतात. ठीक आहे, इकडे लक्ष दे. आता सर हे घेतलं, आता मी काय करू? आता मला सांग, या दोघांमध्ये, या दोन्ही पेअरमध्ये मी अशी कोणती जोडी घेऊ जेणेकरून, आता इकडे बघ, इथं साईन कोणतं आहे? मायनस. अशा कोणत्या दोन संख्या घेऊ त्यांचं जर मी सबट्रॅक्शन जर केलं तर मला -15 भेटतील. सर एक काम करा, तुम्ही 6 आणि 9 घ्या. का रे बाळा 6 आणि 9? सर जर तुम्ही -6 आणि -9 जर घेतले तर माझ्याकडे किती येणार? -15 येणार. सर तुम्ही असं 6 + 9 काऊन घेत नाही? तो 6 + 9 बी तर 15 होतात. बाळा जर असं नीट बघ, माझ्याकडे इथं मायनस साईन आहे आणि जर मी +6 आणि +9 घेतलं तर माझ्याकडे +15 येतात. मला +15 नको, मला -15 पाहिजे. कळाला का तुला? बरं आता याचा अजून एक
अजून एक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे, सर सबट्रॅक्शन तर -15 आली का मल्टिप्लिकेशन +54 आली? हो, मायनस मायनस प्लस आणि 9 6 54, तर तुम्हाला सबट्रॅक्शनसाठी पण चेक करावं लागेल. कळालं का? म्हणजे तुमची जी मिडलची टर्म आहे ती आता कशी एक्सपांड होणार बेटा, कसं आपण त्याला सॉल्व्ह करणार मिडलच्या टर्मला? तर सर x² ॲज इट इज -6x -9x +54 = 0. We split the middle terms into two parts such as -6 -9. कळालं का? सर आता याच्यातून काय करा, तुम्ही x कॉमन घ्या. खूप हुशार झालास तू माझे व्हिडिओ बघून. व्हेरी गुड बेटा. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. माझ्या व्हिडिओला लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. जेवढे मित्र असतील त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर कर आणि त्यांना सांग, जाधव सर बघ किती छान शिकवतात आमचे, आम्हाला तर खूप छान समजले. का तुला समजले का क्वाड्रॅटिक इक्वेशन? जर तुला समजलं नसेल तर प्लीज एकदा जाधव सरांचे व्हिडिओ बघ. तू असं उड्या मारत मारत गणित सॉल्व्ह करशील. ठीक आहे बेटा. आता बघ, जर मी याच्यातून x कॉमन काढलं तर माझ्याकडे इथे किती राहणार? x राहणार आणि इथे राहणार 6. सर कसं, मला हे कळालं नाही. x² तुम्ही कसं कॉमन काढता मला कळालं नाही. तर इकडे बघ बेटा, या x² मध्ये 2x लपलेले असतात. जर मी 1x जर बाहेर काढला तर माझ्याकडे किती राहणार? 1x राहणार. सर इथून तर मी x बाहेर काढला होता, तर मग इथे किती राहणार? माझ्याकडे फक्त 6 राहणार. आता इथे बघ, इथे असा मी कोणता नंबर कॉमन घेऊ जेणेकरून हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आला पाहिजे? सर एक काम करा, तुम्ही 9 कॉमन घ्या. का बरं? सर 9 जर कॉमन घेतले तर इथे x राहणार आणि इथे राहणार -6. सर इथे तर प्लस होते, तुम्ही इथं मायनस का घेतले? अरे बाळा, या प्लसमध्ये 2 मायनस लपलेले असतात ना. मायनस मायनस प्लस होतात. तर मला एक गोष्ट सांग, 1 मायनस जर मी बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस राहायला पाहिजे ना. व्हेरी गुड. आणि इक्वल टू काय होणार मग? 0. आता या 2 ब्रॅकेटपैकी आपण फक्त एक ब्रॅकेट लिहिणार आणि इथला नंबर आणि हा -9 पण लिहून घेणार. देअरफोर आता मला सांगा, 2 संख्यांचा गुणाकार 0 कधी असतो? सर जेव्हा त्या दोन्ही पण संख्या 0 असतील किंवा त्यापैकी एक तरी 0 असणार. त्यामुळे मी काय घेतो? x - 6 = 0 घेतो और x - 9 = 0 घेतो. तुला काय करायचं आहे? तुला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तुला रूट फाइंड आउट करायचे आहे. म्हणून हा एक जशाला तसा हा मायनस इकडे जाऊन काय होऊन जाणार? प्लस होणार आणि हा -9 इकडे जाऊन काय होऊन जाणार? प्लस होऊन जाणार. म्हणजे तुला x ची किंमत किती मिळाली? x ची व्हॅल्यू तुला मिळाली 6 और x ची व्हॅल्यू तुला मिळाली 9. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किती रूट्स आहेत? 2 रूट आहेत. जितका पॉवर तितके सोल्युशन्स. सर इथे x हा पॉवर 2 होता म्हणून याचे किती आन्सर्स आहेत बेटा? 2 आन्सर आहेत. x = 6 और x = 9. कळलं का? आता जर तुझं आन्सर बरोबर आलं का नाही हे जर तुला चेक करायचं असेल बाळा, तर ही जी x ची व्हॅल्यू 6 आहे ती उचल आणि याच्यामध्ये टाक. जिथं x असेल तिथं 6 टाक, जिथं x असेल तिथं 6 टाक आणि उत्तर 0 येते का बघ. जर तुझा आन्सर राईट हँड साईडला 0 येत असेल तर 100% बेटा तू जे रूट्स काढले ते तुझं बरोबर आहे. बेटा दोन्ही रूट सॅटिस्फाईड झाले पाहिजे. एक वेळेस 6 टाकायचं आणि एक वेळेस 9 टाकायचं आणि जर दोघांनी जर उत्तर 0 आलं तर समजायचं आपले रूट्स बरोबर आहेत. जर समजा सर एकाने बरोबर आलं आणि एकाने चुकलं तर 100% बाळा तू काय ना काहीतरी घोळ केलेला आहेस. 100% तुझ्या आन्सरमध्ये काहीतरी चूक आहे. कळालं का? जर तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल तर फास्टपैकी असा झटकन क्वेश्चन पटकन आन्सर घेऊया आपण. फास्टपैकी हे क्वेश्चन काय करा? लिहून घ्या. आपण काय करूया? क्वेश्चन नंबर 2 पाहूया. ठीक आहे? फास्ट लगे किंवा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. ओके, आय होप की तुम्ही हे लिहून घेतलं असाल. मला माहिती आहे अर्धे मुलं तर शिकवत असतानाच लिहून घेत असतील साईडला. अरे बाळा, जर तू शिकवत असताना जर लिहून गेलं तर तुला कसं कळलं रे? ठीक आहे, असो. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये लिहू नको. मला माहिती तू लिहायलास, लिहू नको. हां ठीक आहे, शिकवताना लिहायचं नाही बाळा, कधीच नाही लिहायचं. ठीक आहे, चला मग आपण काय करूया? क्वेश्चन नंबर 2 घेऊया. मी हे रफ करतोय. त्याचे रूट्स किती आलेत? x = 9 आणि x = किती आले? 6 आलेत. ठीक आहे, ओके. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 2? काय क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 इथला काय आहे की सर x² - x - 20 = 0 आहेत. हो सर, कसं करणार? पुन्हा तेच स्टेप, पुन्हा तीच मेथड. कोइफिशियंट ऑफ x² किती आहे? 1 आहे आणि कॉन्स्टंट किती आहे? 20 आहे. मूर्खा नीट बघ. कोइफिशियंट ऑफ कॉन्स्टंट हा तुझ्याकडे -20 आहे. -20 मायनसला खाऊ नको. जेवण केलंयस का तू?
जर जेवण केलं नसेल तर खाऊन घ्या मग त्याला. -20 आहे तर मग किती येणार उत्तर -20. आता मला सांग सर 20 कोणकोणत्या टेबलमध्ये येतात. सर मला माहिती आहे 20 कोण सांग मग. सर 4 5 जा 20 आणि 5 4 जा पण 20, दोघांपैकी एकच लिहायचं बाळा. सर एक काम करा 10 2 जा 20. हो एकदम राईट आहे. सर 21 जा 20. हो अजून काही आहेत का बघा, अजून काही जर तुम्ही स्वतःचं काही पाडे वगैरे तयार केले असतील ते एखादं सांगा मला. ओके आता मला सांगा सर याच्यापैकी असे कोणते 2 नंबर घेऊ जेणेकरून माझ्याकडे -1 आला पाहिजे. इथं काही नसते म्हणजे 1 असते. हा बाळांनो कन्फ्यूज व्हायचं काम नाही. आता मला सांगा याच्यापैकी या तिघापैकी असे कोणते 2 नंबर घेऊ मी जेणेकरून त्याचं जर सबट्रॅक्शन केलं मी तर माझ्याकडे 1 आला पाहिजे. सर तुम्ही हे घ्या. सर का पागल बिगल झाले का, डोक्यावर पडले काय. नाही रे बाळा मी तुला बघू लागलो की तू व्यवस्थित माझे क्वेश्चन्स पाहायला का नाही. तू तर मस्त व्यवस्थित जागेवर आहेस. ठीक आहे मीच जरासा बघू लागलो की तुम्ही किती माझे व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन ऐकता ते है ना. गुड. तर बेटा 4 आणि 5 आहे. कसं काय सर. अरे बाळा जर मी या 4 मधून जर 5 काढले तर माझ्याकडे किती येणार -1 येणार. आणि जर सर मी 4 आणि 5चं जर गुणाकार जर केलं तर माझ्याकडे दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे. सबट्रॅक्शन पण आला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन पण मायनस झालं पाहिजे बेटा. सर का 4 - 5ला मी असं लिहू -5 + 4. हो बाळा असं पण जमते. बऱ्याच मुलांना अडचण जाते की सरनं 4 - 5 लिहिलं मी -5 सरने जसं केलं तसं करायचं का. नाही बाळा तुला पण सेन्स ऑफ ह्युमर असला पाहिजे की गड्या -5 + 4 काय आणि 4 - 5 काय, दोन्ही गोष्टी कशा आहेत सेमच आहेत. कळालं का तुला. सर एक काम करू का मी असं घेऊ का -4 + 5 कारण की सबट्रॅक्शन तर 1च येते बाळा. तर तुला इथं बघ मोठी संख्या किती आहे 5 आणि त्या 5चं साईन किती आहे प्लस. तर मला आन्सरमध्ये -1 पाहिजे आणि -1 कधी मिळणार जेव्हा मी मोठ्या संख्येला मायनसचं साईन देणार. कळालं का तुला. कळालंच पाहिजे. व्हेरी गुड बेटा. आता एक काम करूया आपण हे जी मिडल टर्म आहे त्या मिडल टर्मला स्प्लिट करूया. तर काय येणार या ठिकाणी येणार -5x + 4x -20 = 0. देअरफॉर आता या दोघांमधून काय काढायचं एक x कॉमन काढूया. मग इथे राहणार x - 5 प्लस इथून असा कोणता नंबर कॉमन करू जेणेकरून मला x - 5 आलं. सर 4 कॉमन घ्या. हुशार झालास माझे व्हिडिओ बघून. हां तुझ्या मित्रांना पण हुशार कर. त्या मित्रांना पण व्हिडिओ सेंड कर बाळा जेणेकरून ते पण हुशार झाले पाहिजे मॅथ्समध्ये. तर चला 4 कॉमन घेऊया. इथे x राहणार आणि हा मायनस राहणार किती राहणार 0. सर इथे कळालं ना. कधी कधी सर तुम्ही मायनसचं मायनस घेता कधी प्लसचं मायनस घेता. व्यवस्थित क्वेश्चनकडे बघायचं बेटा. या 2 ब्रॅकेटपैकी मी काय घेणार एक ब्रॅकेट घेणार आणि इथला x घेणार आणि इथलं साईन घेणार +4 = 0. पुन्हा तेच स्टेप x - 5 = 0 और x + 4 = 0. देअरफॉर x = 5 or x = -4. Therefore the roots of the quadratic equations are x = 5 or x = -4. कळलं का. फास्ट क्वेश्चन लिहा. आपण लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया बाळांनो. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा. झालं ली फास्टली झाले. ओके ठीक आहे. चला काय आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय बघा. क्वेश्चन नंबर 3 आहे आपल्याकडे काय आहे सर 2y² + 27y + 13 = 0. सर काय करा कोइफिशियंट ऑफ. आता इकडे बघा सर इथं y² आलं येऊ दे. तिथं y² येणार p² येणार q² येणार t². पूर्ण अल्फाबेट मला कोणता पण नंबर येऊ शकतो तिथं. फक्त कन्सेप्ट समजून घे. इथं कोणता पण व्हेरिएबल आला पाहिजे. इथे x होता तर इथे y असेल. काय फरक पडते त्याला काही फरक पडत नाही. तर बघा कोइफिशियंट ऑफ y² किती आहे इथं 2 आणि कॉन्स्टंट किती आहे 13. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार 26 येणार. आता काय करायचं आता 26 कोणत्या टेबलमध्ये येते हे पाहायचं. मग चला 26 कोणत्या टेबलमध्ये येतात सर 13 2 जा 26 26 1 जा 26. अजून काही सर 2च येतात. मग मला सांग या दोघांपैकी असे कोणते 2 नंबर घेऊ जेणेकरून माझ्या सेंटरमध्ये +27 आले पाहिजेत. सर 26 + 1 घ्या. व्हेरी गुड. 26 + 1 आपण घेणार. सो देअरफॉर 2y² +
26y प्लस 1y प्लस 13 इक्वल्स टू 0. या 27च्या ठिकाणी आपण 26 प्लस 1y घेतले बाळांनो. चला मग काय कॉमन घेऊया दोघांमधून, जेणेकरून हा ब्रॅकेट सेम आला पाहिजे. इकडे बघा, मी जर इथून 2y कॉमन जर घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, y प्लस 13, y नाही, y तर कॉमन घेतलं ना आपण, y प्लस 13. आणि इथून काहीच कॉमन घ्यायचं नाही, म्हणजे 1 कॉमन घ्यायचं आणि ते काय येणार, y प्लस 13 इक्वल्स टू 0. सर हे कसं काढलं तुम्ही कॉमन 2y इथं, तर मला काय कळालं नाही बाळा. तुझ्याकडे 2yचा स्क्वेअर होता, काय याला मी 2y इंटू y लिहू. आता बघ, मी जर 2y कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये किती राहणार सर, y. सर मला हे समजलं, पण मला इथं समजलं नाही. इथं समजण्यासाठी बाळा तुला 13चा पाढा माहीत पाहिजे, त्याशिवाय तुला समजणार नाही. या जन्मात का तुला पुढच्या जन्मात पण समजणार नाही. त्यामुळे जर तुला समजून घ्यायचं असेल तर 13चा पाढा आधी पाठ कर. काय आहे सर की 26 मध्ये 2 गुणिले 13 असतात. सर जर मी 13 दोन्ही 26, सर जर मी 2 कॉमन घेतले तर इथे किती राहतील, 13 राहतील. कळालं का मूर्खा, कळायलाच पाहिजे तुला आता. y प्लस 13 राहते. चला मग इथं y प्लस 13, या दोन ब्रॅकेटपैकी काय घ्यायचं आपल्याला, एक ब्रॅकेट घ्यायचे आणि इकडे किती येणार, 2y प्लस 1 इक्वल्स टू 0. देअरफॉर y प्लस 13 इक्वल्स टू 0 और 2y प्लस 1 इक्वल्स टू 0. देअरफॉर या वायची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, तर हे प्लस आहे, इक्वल टूच्या तिकडे जर गेलं तर हे मायनस होऊन जाणार. त्याच्यामुळे y इक्वल्स टू -30 और 2y इक्वल्स टू -1. वायची व्हॅल्यू काढायची आहे. हा 2 या वायच्या इंटूमध्ये आहे, त्याला उचल आणि उजव्या बाजूला मस्त जोरात फेकून टाक. सर ते फेकल्यावर मरून जाईल, मरत नाही बाळा, ते काय जाणार, 1च्या खाली येऊन जाणार. तर वायची व्हॅल्यू किती झाली, -1/2 झाली. Therefore y equals to -13 or y equals to किती, -1/2. So these are the roots of this quadratic equation. समजलं का. जर समजलं असेल तर पटकन ह्या क्वेश्चनचा आन्सर लिही. आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. ठीक आहे. झालं, ठीक. मस्त मजेशीर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बाळांनो, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जाधव सर तुमच्यासोबत आहेत आणि मला असं वाटते की मी व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून सांगतोय. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. काय आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया आपण. तो आहे 5m² इक्वल्स टू 22m प्लस 15. सर हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मला दिसत नाहीये. कसं काय दिसत नाहीये, जर तुला डोळे असतील तर तुला दिसेल. सर काय मजा करायले, बिनकामाचं डोळे नाही काय नाही, तुझं मजा उडाले माझी. अरे बाळा तुला सांग, कालचा तो व्हिडिओ बघितलास का माझा, नाही बघितला तर बघ ना, जाईल ना माझ्या आधीचा व्हिडिओ बघ, तुला कळून जाईल. सर नंतर बघतो ना. बरं ठीक आहे, नंतर बघ, आधी इकडे लक्ष दे. काय असते सांग बरं तू, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते, त्याचा जनरल इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सर इतकं मला माहिती आहे की ते ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 दिसतो. तर बाळा जरा असं इकडं बघ. सर मला इथे x दिसत नाही, मला इथे m दिसायलं. हो बाळा, इथे m असलं तर काय फरक पडते, x काय आणि m काय, दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. ठीक आहे. तर मग स्टँडर्ड फॉर्म काय म्हणते, आधी x² ची टर्म आली पाहिजे, नंतर x ची टर्म आली पाहिजे, नंतर कॉन्स्टंट आलं पाहिजे. पण तुझ्या टर्ममध्ये, तुझ्या या क्वेश्चनमध्ये x² तर आहे, इकडं m² आहे, पण m नाही, कॉन्स्टंट नाही. आता काय करू, आता नको रडू, जाऊ दे. इकडं बघ, एक काम कर, या +22ला या इक्वल टूच्या साईनच्या इकडे घेऊन ये. इकडे घेऊन ये म्हणजे कुठे घेऊन, अबे त्याला उचल आणि लेफ्ट हँड साईडला टाक. ओके. एक काम कर, त्याला असं लिही 5m². सर हे प्लस होतं, इक्वल टूच्या इकडं आले म्हणजे हे -22m होऊन जाणार आणि हे +15 होते. याला पण फेकू का, हो त्याला पण फेक, सगळ्याला पण फेक. ओके. हे प्लस होतं, इकडे जाऊन काय झालं, -15 इक्वल्स टू 0. कळालं का तुला, हो सर. आता जरा असं नीट बघ, हे झाला स्टँडर्ड फॉर्म. हा काय झाला, याचा स्टँडर्ड फॉर्म झाला. ठीक आहे. आता बघा कोइफिशियंट ऑफ m² किती आहे, किती आहे सर, ते 5 आहे. आणि कॉन्स्टंट किती आहे सर, -15 आहेत. व्हेरी गुड बेटा, मायनसला सोडायचं नाही, तर -15 आहे. तर मला एक गोष्ट सांग, 15 गुणिले 5, 15चा पाडा मला येत नाही सर. एक काम कर, तू जीव देऊन टाक बेटा मूर्खा, जर तुला 15चा पाडा येत नसेल. तुझ्यापेक्षा ते पहिलीचा विद्यार्थी बरा, त्याला 30 पर्यंत पाडे पाठ आहेत.
ठीक आहे. तर 15चा पाडा म्हण मग. सर 15 एक 15, 15 2 30, 15 3 45 असं म्हणत चल. तुझ्या एवढं मला वेळ नाही बेटा पाडा म्हणायचा त्याच्यासाठी. ठीक आहे. मी डायरेक्ट म्हणतो 15 पाची 75, 15 पाची किती 75 आणि हा मायनसचा साईन इथं देऊन टाकायचा आहे. आता सर 75 कोणत्या पाड्यामध्ये येतात? अरे बापू काय करू मी? काहीच करू नको, पाडे पाठ करतो आधी. आता 75 कोणत्या टेबलमध्ये येतात हे कसं करू गड्या सर? मला येत नाही. अरे बाळा तू एक काम कर, घरी जा, मस्त लगे वही पेन घे आणि मस्त लगे लहान लेकराचं की पाडे पाठ करत बस आणि पाडे पाठ केल्याच्यानंतर माझा व्हिडिओ बघ. मग तुला बघ तू कसं मस्त लगे हसत खेळत लगे मस्त डान्स करत असं क्वेश्चन सॉल्व्ह करशील. 75 कोणत्या टेबलमध्ये येतात? चला सर 15 पाची 75 होतात. हो बाळा 15 पाची 75 होतात. खूप छान. अजून का होतात? सर 25 त्रिक पण 75 होतात. हो. अजून किती होतात? सर 75 एक 75 होतात. अजून का होतात? सर अजून मला माहीत नाही. मला पण माहीत नाही. जाऊ दे, सोडून टाक विषय. आता मला सांग या तिघापैकी मी असा कोणता नंबर घेऊ जेणेकरून माझ्याकडे इथं -22 आले पाहिजे? सर एक काम करा तुम्ही 25 आणि 3 घ्या. हो 25 आणि 3 घेतो, पण कोणाला प्लस द्यायचं कोणाला मायनस द्यायचं इथं मुलांना जरा कन्फ्युजन होते. सांग बरं कोणाला प्लस आणि कोणाला मायनस द्यायचं? सर एक काम करा, या 25ला मायनस द्या आणि या 3ला प्लस द्या. असं काऊन रे बाळा? सर जर समजा मायनसचं साईन जर 25ला दिलं आणि प्लस जर 3ला दिलं आणि दोघांची वजाबाकी जर केली तर उत्तर 22 येते आहे ना. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह किती आहे माझ्याकडे? मायनस, आणि मला -22 पाहिजे होते. सर मी असं नका करू का याला प्लस देतो आणि याला मायनस देतो? हो बाळा याला प्लस आणि याला मायनस जर दिलं तुझं सबट्रॅक्शन तर 22 येणार, पण ते प्लसचे 22 येणार आणि मला प्लसचे 22 नको, मला मायनसचे 22 पाहिजेत. कळालं का? हो सर मला कळालं. तर मग इकडे बघ आता समोरची स्टेप काय आहे. 5m² मायनस या 22च्या ठिकाणी आपण हे दोन नंबर घेणार. किती? -25m आणि +3m -15 = 0. या दोघातून मी असा कोणता नंबर कॉमन काढू? चला सर 5m काढा. सर 5m का कॉमन काढायचं? बघा 5च्या टेबलमध्ये 25 येतात आणि कॉमन निघते. देअरफॉर 5m जर मी कॉमन काढले तर इथे m राहणार आणि इथे राहणार 5. कसं काय सर? सर 5 25 आणि m तर मी ऑलरेडी बाहेर काढले. चला मग इथे मी काय कॉमन काढू? सर इथे 3 कॉमन काढा. चला मग 3 कॉमन काढूया. व्हेरी गुड. मग काय लिहायचं? या दोन ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट लिहायचा बाळांनो आणि इथलं किती येणार? 5m + 3 = 0. कळालं का? हो सर कळालं. तुम्ही पटपट सॉल्व करा. हो बाळा मी पटपट सॉल्व